नमस्कार, क्रिएटिव्ह प्रिया चॅनल मध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करते। तर आजचा आपला जो व्हिडिओ लॉग असणार आहे हा गणपती स्पेशल व्लॉग आहे। तर गणपती बाप्पाचे आगमनासाठी आता काहीसाच वेळ अवकाश राहिला आहे आणि आपली जी गणपती बाप्पांची साज सजावटीच्या ज्या वस्तू आहेत त्याची शॉपिंग कुठे करायची असा बराचसा लोकांना शंका असेल। तर आज आपण आलो आहोत ठाणा मार्केटमध्ये। तर ठाणा मार्केटमधून तुम्हाला जे गणपती बाप्पांचे जे साज सजावटीच्या वस्तू आहेत त्या मी आज तुम्हाला दाखवेन आणि तुमच्या जेवढ्या शंका आहेत तेवढ्या शंकांचं निरसन करण्याचा माझा मनापासून मी प्रयत्न करेन। तर आता जे आपण उभे आहोत ते तहसीलदार कार्यालय जे आहे इथलं त्याच्या बाजूला पालिका भवनच्या मध्ये इथे आपण उभे आहोत आणि आता आपण जे बघणार आहोत ते गणपती बाप्पांच्या आजूबाजूला जे पडदे लावले जातात ते आपण पडदे इथे बघणार आहोत। तर गणपती बाप्पांच्या जे आजूबाजूला आपण जे पडदे लावतो त्या ते पडदे आपल्याला इथे मिळतील, अवेलेबल होऊन जातील। तर ह्या पडद्याची प्राइस किती आहे? 650। तर तुम्हाला 650 ला हा पडदा मिळून जाईल आणि जर जोडी घ्यायची असेल तर काही तर 1200 रुपये। तर तुम्हाला 50-50 रुपये कमी होऊन जातील जर जोडी घ्यायची असेल तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर अवेलेबल आहेत। तर ह्याच्यावर अजून कोणता कलर आहे? अच्छा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला पिंक कलर पण मिळून जाईल आणि अच्छा तर वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला कलर अवेलेबल होऊन जातील। अच्छा, हा किती फुटाचा आहे? 10 फूट असते। अच्छा, टेबल झालर ना, जी टेबलला बाजूने आजूबाजूला लावली जाते। तर ही टेबल झालर आहे जी तुमच्या टेबलला आजूबाजूला लावू शकतात। ही किती रुपयाला आहे? हे 300 रुपयाला आहे। अच्छा, तर ही तुम्हाला 300 रुपयाला अगदी माफक दरामध्ये अवेलेबल होऊन जाईल इथे। हे तहसीलदार जे कार्यालय आहे, मामलेदार जी जुनी मामलेदार मिसळची जी ब्रांच आहे त्याच्या अगदी बाजूलाच आहेत ह्यांनी सगळे पडदे ठेवलेले आहेत। इथे त्यांच्याकडे बाकीचे वरची तोरणं आणि त्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळून जातील। तर हे जे विणलेले जे तोरण असतात तर त्या सगळ्या विणलेले तोरण आहेत इथे। हे अगदी सुंदर आहे। हे तोरण उघडून दाखवू शकता का मला? हे मस्त असं तोरण आहे। तुम्ही इव्हन गणपतीच्या इथे वरती मखराला पण लावू शकता आणि तुमच्या एंट्रीच्या डोरला पण लावू शकता। तर हे किती रुपयाला आहे? 250 रुपयाला। आणि तुमचे हे जे 250 रुपये मणीवाले। अच्छा, हे सुंदर आहेत अगदी मणीवाले। तर हे कितीपासून सुरुवात होते? 150 पर्यंत। 150 पासून वरती जी आहे ती सुरुवात होते। 250 ते 300 पर्यंत याचे रेट्स आहेत, है ना म्हणा। तर आता आपण उभे आहोत पालिका शॉपिंग मार्केटच्या इथे। तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत त्याचे ते सगळे अवेलेबल होऊन जातील। तर आता आपण ह्याचे जे आहेत ह्या प्राइस विचारूया तुमच्याकडे। तर हे जे छोटे छोटे पॉट्स आहेत ह्याचे किती आहे प्राइस? 100 ला जोडी येईल। याची 100 ला जोडी येईल। आणि हे जे मोठे आहेत ते असे बने फॅन्सी एकदम 600 रुपयाला जोडी येईल। अच्छा, तर जे गणपती बाप्पांच्या आजूबाजूला ठेवण्यासाठी जर तुम्हाला आर्टिफिशियल फ्लावर्स हवे असतील तर हे एकदम सुंदर असे फ्लावर्सचे सेट आहेत। तर हे 600 रुपयाला जोडी येईल। आणि हे जे आहेत हे वेगळे आहेत, सेम रेट आहे, 600 ला जोडी येईल। तर याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी भेटेल। हे सुद्धा खूप सुंदर आहेत आणि वेगवेगळ्या कलर मध्ये अवेलेबल आहेत। तर ते पण 600 ला आपल्याला जोडी इथे अवेलेबल होऊन जाते। आणि जे गणपती बाप्पांच्या पाठीमागे मखराच्या इथे किंवा जर मखर नसेल तर पाठीमागचं जे मखरांचं जे गणपती बाप्पाच्या इथे फुलांचं सजावट केली जाते तर ते एक वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्या इथे अवेलेबल आहेत। हे सर्कल मध्ये। तर हे कसे आहे? ये 1500 का आएगा, पूरा स्टैंड के साथ आएगा, लोखंड के स्टैंड के साथ आएगा। अच्छा, तर हे लोखंडाच्या स्टँडच्या सोबत येईल जे की पूर्ण 1500चे सेट आहे। असेच हे सगळे सेम प्राइस आहेत? वेगवेगळे असेल। हे बघा, हे 1800 ला वेलवेटचे फ्लावर्स आहे याचं। अच्छा, तर ह्याच्यामध्ये जे आहेत हे वेलवेटचे फ्लावर्स आहेत, गुलाबाचे फुलं आहेत जी आपल्याला 1800च्या प्राइस मध्ये येईल। ह्याच्यामध्ये सुंदर अशी झाडं पण अशी ती पानं अशी लटकलेली आहेत। तर ह्याच्यामध्ये सर्वात महागातलं कोणतं आहे? अच्छा, साईज मोठी आहे। किती आहे त्याची साईज? ह्याची साईज किती आहे? 2.5 बाय 2.5 आहे। 2.5 बाय 2.5। आणि पहिल्यावाली जी होती ती 2 बाय 2। 2 बाय 2। तर ही कितीची आहे? 2,500 पर्यंत जाईल। 2,500 पर्यंत जाईल।
आणि सर्वात स्वस्त आपल्याकडे कितीचे? 1500 वाला आहे. तर 1500 पासून 2500 पर्यंतचे हे ह्याला काय म्हणतात ते पाठीमागचे जे कमानी बॅकग्राऊंड स्टँड. बॅकग्राऊंड स्टँड सकट रेडीमेड. अच्छा, ह्याला कमानी म्हणतात बॅकग्राऊंड स्टँड, जे की असं एकदम सुंदर फुलांनी सजलेलं आहे. तर जर तुम्हाला चौकोनी मध्ये हवं असेल तर इथे एक चौकोनी स्ट्रक्चर पण आहे. तर हे पण 2500च आहे. सेम रेट आहे. तर हा सुद्धा 2500च आहे. असे फॅन्सी बॉल पाहिजे, फॅन्सी बॉल पण आहे. तर हे असे फॅन्सी बॉल्स आहेत जो आपला मखर आहे, मखराच्या आजूबाजूला ठेवण्यासाठी किंवा तुमची जी माती असते ती माती सजवण्यासाठी गणपती बाप्पाची हे फॅन्सी बॉल्स लावू शकतात. ह्या एका बॉलची प्राइस काय? 300 रुपये. अच्छा, हे 300 रुपयाचे आहेत. वेगवेगळ्या कलर्स मध्ये, वेगवेगळ्या फुलांच्या याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. त्याच पद्धतीत बरेचसे असे फुलांच्या ज्या माळा आहेत ज्या आजूबाजूला आपण लावू शकतो त्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत. तर ह्याच्यामध्ये काही काय आहे प्राइस रेट? 200 ला जोडी आहे, कुठले पण घ्या. अच्छा, तर ह्या अशा लोटस माळा आहेत ज्या घराच्या दाराच्या इथे तुम्ही सजवू शकता किंवा गणपतीच्या मखराच्या आजूबाजूला घेऊ शकता. तर ह्याची काय प्राइस आहे? 200 ला जोडी आहे. तर ह्या 200 ला जोडी आहेत. अशाच तुम्हाला व्हरायटी मध्ये या सगळ्या माळा इथे अवेलेबल आहे ज्याची प्राइस सगळी सेम आहे. 200 ला जोडी आहे, कुठलेही घ्या शॉर्ट साइज. तर ही इथे जाळी सुद्धा आहे जी की तुम्ही बाजूला जे गणपतीच्या इथे बाजूला तुम्ही मखरासारखी वापरू शकता. तर ही जाळीची प्राइस काय आहे? 400 रुपये. 8x4 ची साईज आहे. अच्छा, 8x4 ची साईज आहे. अशामध्ये वेगवेगळे ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे. पॅटर्न भेटेल ना. अच्छा, अगदी सुंदर अशी अगदी स्वस्तामध्ये तुम्हाला ही जाळी उपलब्ध होऊन जाईल आणि ज्याची साईज पण खूप चांगल्या पद्धतीची जी चांगली कव्हर करते. तर हे इथे जर आपल्याला यायचं असेल तर ऍड्रेस आणि तुमच्या शॉपचं नाव जरा सांगू शकता? फ्रेश फ्लावर्स आहे, A1 फर्निचरच्या समोर, ठाणे वेस्ट. अच्छा, तर तहसीलदारचे जे कार्यालय आहे त्याच्या बाजूला जे पालिका भवन आहे, पालिका भवन मार्केट म्हणून आहे. तर इथे तुम्हाला या सगळे फ्लावर्स आणि वेगवेगळ्या टाईपचे व्हरायटी ऑफ सजावटीच्या वस्तू तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. थँक्यू. तर आता आपण पालिका भवनच्याच बाजूला उभे आहोत. तर आपल्या ज्या गणपती बाप्पांच्या समोर आपण जे आरतीच्या थाळ्या घेतो तर त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या थाळ्या इथे अवेलेबल आहेत. तर ही अगदी सुंदर अशी थाळी आहे ज्याच्या आजूबाजूला पणत्यांची 12 पणत्या आहेत. तर ह्या थाळीची किती आहे प्राइस? 150 रुपयाला. आणि ही जी आहे ही मेटलची थाळी आहे. तर ही थोडीशी हेवी आहे पण खूप सुंदर अशी गोल्डन कलरची मेटलची थाळी आहे. त्याच्यानंतर ही जी थाळी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सुंदर अशी मोर पीस आणि मोर आहेत. तर ही कितीला आहे? 200. अच्छा, ही 200 रुपयाला आपल्याला थाळी अवेलेबल होऊन जाईल. तर आजूबाजूला तुम्ही दिवे पेटवू शकतात आणि आतमध्ये तुम्ही फुलं ठेवू शकतात. तर अशा पद्धतीतच अजून कोणत्या आहेत? ही जी आहे ही फायबरची थाळी आहे ना? फायबरची. तर ही जी आहे आपण फुलं ठेवू शकतो या थाळीमध्ये किंवा आपण फळं ठेवू शकतो गणपती बाप्पांच्या समोर. तर अगदी सुंदर अशी सिल्वर कलरची थाळी आहे. तर ती तुम्ही अशी शोभिवंत म्हणून अशी ठेवू शकता. तर याची किती प्राइस आहे? 100 रुपयाला. ही 100 रुपयाची आहे आणि 50 वाली. ही जी आहे ही 50 रुपयाची आहे. तर ह्यांची जी थाळींची प्राइस आहे ती कमीत कमी 50 रुपयापासून सुरुवात होते. आणि किती पर्यंत आहे? 50 पर्यंत 200 पर्यंत. 50 ते 200 पर्यंत तुम्हाला ह्या थाळ्या अवेलेबल होऊन जातील. तर बाकी अजून कोणत्या आहेत व्हरायटी? ही पण एक फुलांची परडी किंवा फळं ठेवण्यासाठी वापरू शकतो. आणि ही थाळी तुम्ही आरतीसाठी वापरू शकता. सगळं आरतीचं सामान याच्यामध्ये ठेवू शकता आणि वापरू शकता. अगदी सुंदर आहे, नक्षीकाम पण सुंदर केलेलं आहे. पण ही पण फायबरची थाळी आहे. तुम्हाला फायबरची थाळी घ्यायची असेल तर तुम्ही फायबरची थाळी वापरू शकता. हे जे आहे हळदी कुंकुमचे करंडे जे आपण ठेवतो ते आहे. पानामध्ये जे आपण हळदी कुंकुमचे करंडे आहेत ते ठेवलेले आहेत. तर अगदी सुंदर आहे. ह्याची काय प्राइस आहे? 100 रुपयाला आहे. हे 100 रुपयाला आहेत. आणि हे छोटेवाले हळदी कुंकुम आहेत. हे आपल्याला अवेलेबल होऊन जातात 25 रुपयामध्ये इथे. आणि परात आहे ना ही परात आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याच्या सगळं सामान ठेवू शकता. हे किती रुपयाला आहे? 150 आहे. ही 150 रुपयाला. ही अगदी मस्त वाटते, मोठी साईज आहे आणि 150 रुपयालाच आहे फक्त.
आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही प्रसादी ठेवू शकता. तर हे कितीला आहे? 150 ला आहे. हे पूर्ण set आहे. 150 आहे. हा पूर्ण सेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रे सुद्धा मिळतो. आणि ह्या दोन्ही हे जे करंडे आहेत हे दोन्ही पण करंडे पण ह्याच्यात मिळतात. त्यांनी त्यांच्या पिटाऱ्यातला सर्वात छान वाला एक आयटम काढलाय. हे काय आहे? ह्याच्यामध्ये असं फुलं ठेवण्यासाठी आहे. फ्रूट साठी आहे. अच्छा, फुलासाठी फ्रुट्स आहे. ठेवण्यासाठी. तर जी फळं ठेवायला तुम्ही जी 5 देवासमोर. फळं देवासमोर ठेवता त्यासाठी हा स्टँड अगदी सुंदर आहे. एकदम शोभा वाढवेल तुमच्या गणपती बाप्पांच्या समोर जर तुम्ही ठेवलात तर. ह्याची काय प्राइस? 200 ला आहे. 200 ला. मला हा खूप आवडलाय पर्सनली. तर ह्याच्यामध्ये असे डायमंड्स पण आहेत. हे ते खूप कसा सुंदर काढू शकता दिसतात. तुम्ही. अच्छा, हे काढू सुद्धा शकतो आपण. अच्छा, तर ही नुसती फुलांची परडी म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा अशी पण ठेवू शकता ह्याच्यामध्ये फळं किंवा ह्या स्टँड सकट ऍक्च्युली जास्त छान दिसतंय. तुम्हीच आहात का? अच्छा, हे का? इतना है कि हमारे पास रीजनेबल भाव रहता है। जैसे कि ये 300 का है ना, हाँ। तो 12 महीना 300 का ही है। अच्छा, हर जगह अलग अलग रेट रहता है, जिनको दिमाग है वो कर लेते हैं। हाँ वो तो है. हमारे पास उतना दिमाग नहीं है, हम फाइनल रेट ही बेचते हैं 12 महीने। जैसे कि ये 300 का है, थोड़ा बहुत बता देते हैं आपको। हाँ ये भाई। 100 का है जो 12 महीने का रेट। सीजन में माल ही नहीं रहेगा, अच्छा, तो रेट बढ़ने की बात ही नहीं है। अच्छा, ये 100 में बिक गई तो माल खत्म। अच्छा. तो ये भी 100 का? ही है। अच्छा, तो फिर ये 200 रिजनेबल रुपए है. डजन है। अच्छा, ये डजन में है. तो आपका 200 होलसेल आपने वाला है. और भी कहीं बनाए होंगे तो आपको हाँ, समझेगा ये ना। आपका कि और भी होलसेल में है, हाँ, दुकानवालों वही. ने बनाया होगा तो 200 रुपये डझन आहे. तर त्यांचा होलसेल मध्ये आहे. हे 200 रुपये होलसेल डझन आम्ही आहे. स्वतः बनवतात आणि अच्छा. 12 महिन्याचा असतात. होलसेल सीजनचा आम्हाला काही गोष्ट नाही, अच्छा. आम्ही फायनल रेट ठेवतो. आणि ही माळा? ही 100 ला एक असतात आता, हा, पण हे शॉर्ट असतात. अच्छा, सीजन मध्ये शॉर्ट असतात. 12 अच्छा. महिना 100 रुपयाची रेट आहे. ओके. आणि हे जे आता माळा मी इथे बघितल्या ह्या ज्या आहेत पूर्ण, हे आता सीझन साठी आलेत ना? 500 रुपये रेट आहे 6 फुटाचा. अच्छा, 6 फुटाचं. तर ही गणपतीच्या स्पेशल ओकेजन साठी आले आहेत ना? तर अशा अजून पण मोठ्या मोठ्या माळा असतात 6 फुटाच्या, डिझाईन आपल्याला जसं जसं आपण हे करू शकतो तसं. नॉर्मली बघा आता हे लायनर असतात, हे 500 रुपये हे 6 फुटाचे. अच्छा, ही 6 फुटाची आहे का? आता ह्याच्यामध्ये हे अशा- मी तुम्हाला सांगितलं आता मोबाईलवर, या वर्षात तेच झाला म्हणून नाही आम्हाला नाही, पण चालेल tension चालेल. असतंच ना आता हा, ते season तर मध्ये. आहे. आता हे 350 रेट आता आहे. अच्छा, हा? आता तुम्ही 20 तारीखला येणार आणि हा, ज्या दिवशी- मोबाईलवर 350 सांगितलं, तसं नाही असतं. ते बरोबर आहे. ज्या दिवशी गणपती आहे त्यांचं जसं सीझन आहे, आता जसं या जसं time जवळ ला येतं आम्ही तसं. 350 रुपये विकतात. आता अच्छा. हेच सांगणार ना आम्ही. हा, तर जर तुम्ही अगदीच गणपतीच्या जवळ आलात तर त्याचा रेट थोडाफार तुम्हाला तुम्ही वेगळा आरामात भेटेलच. येता आणि पण नंतर बोलता आम्ही विचारून गेले 350 रुपयांनी आहे. आणि असं नाही असतं. हे जे आहे हे 3 जी माळा आहेत हे त्यांचे 12 काय? महिन्याची रेट आहे 750. अच्छा, गणपतीमध्ये 1000 आहे का 1200 आहे का 1400 आहे त्याच्या गोष्ट काहीच नाही. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. हे 1 महिना तरच असतात आम्हाला. आम्ही 12 महिन्यावाले आहे, पण 1 महिन्याचा जे धंदा आहे ना एकदम खराब. हे आम्ही 750 रुपयाला विकतो 12 महिना. अच्छा, इव्हेंटवाला घेवा, लग्नाला घ्या, एक नाही 20 पट्टे घेतात 700 रुपये मध्ये. अच्छा. आता एक घेणारे आता काय, आता रिजनेबल रेट आहे 750. आता काय करतात, विचारून जातात आणि नंतर बोलतात आम्ही 750 ने बघितला. आता मला तुम्ही सांगा, हा जो आता वरती ही आम्ही 12 महिना 100 रुपये जोडी आहे. हा, आणि त्याच्यावरचा जो आपला
तोरण तो आहे. हे तर तोरण पुराणी आहे. पैठण. आता हे तर हा. बंदच झालंय. ते तो तोरण कसे आहेत हे जे तोरण लावलेत मध्ये आता मध्ये हे बंदच झालंय 750 ला आहे लेकिन अच्छा. हे बंद झालंय. बंदच झालंय का? तर मग आता नवीन आता व्हरायटीचे regular कोणते तोरण आहेत? medium आता गोंडीमध्ये चालतं. गोंड्यामध्ये तोरण चालतायत का? हा, हे बघा अच्छा, सगळ्या ठिकाणी अगदी मोबाईलमध्ये सुंदर आहे ते. दाखवतात. तर हे बघा हे आहे 750 10 फुटाचा. ते 10 फुटाचं आहे का? हम्म. 750 चं तोरण. ते बारमाही तुम्ही 750 ला विकता? तर अशी 200 रुपये. अच्छा, हे 3 फुटाचं आहे, हे 200 रुपये. हे 200 रुपये. ओके. हे सगळे 200 वाले. याच्यामध्ये काहीच फरक नाही. तुम्ही 1 पीस घ्या 10 पीस घ्या. आमच्याकडे असं नाहीये की 6 पीसाचा क्वांटिटी आहे, तसं हम्म. आमच्याकडे नाही. तर हे जे आहेत हे आता किती हे माले फुटाचे बघा आहेत हे आपले? तुम्ही, हे 100 रुपयाला एक देतात. आम्ही एक पण देतो. हम्म. पण हे तुम्ही मुंबई भुलेश्वरला गेले तर ह्यांची क्वांटिटी असतात 10 पीसाचा हे भाव आहे. अच्छा. आमच्याकडे तसं नाहीये. म्हणजे आता आम्ही जसं 100 रुपये सांगितलं, हम्म. हे तर 100 रुपये निर्मिळच आहे. म्हणजे आज पण आहे, उद्या पण आहे आणि नाही म्हणजे कायमचं आहे. बारमाही 100 रुपयाला तुम्ही हा कायमचं आहे. सीजनचा असू द्या, सीझन असू द्या, नाही नॉन असू सीझन असू द्या. द्या. ठीक आहे. आणि हे आमच्या हातात नाहीये. कुठला ही हा. ही पण ती माझ्याकडे जी net 12 आहे. महिना असतात. ती जाळी जी आता आहे. सीजनला माझ्याकडे संपला. हम्म. आता 10 दिवसासाठी मी पण मागवले तर मागच विकणार. अच्छा, ठीक आहे. आणि 12 महिना माझ्याकडे असतात. म्हणजे तर 350 रुपये रेट आहे त्याची. हे जे वरती तुम्ही तोरणं बघितलात ती 10 फुटाची हे तर तोरणं आहेत. आता ठेवलेत पण नाही मी. हे जुने वेगळे. पॅटर्न्स आहेत, पण इथे यांनी नवीन पॅटर्न्स हे दाखवलेत सगळे आपल्याला. नवीन pattern तर आहे. हे जे नवीन नवीन pattern पॅटर्न्स आहेत हे 750 रुपयापासून सुरुवात 10 होते 10 फुटाची, जी की 12 महिना तुम्ही कधीही आलात तरी तुम्हाला 750 रुपयाच्या रेटमध्ये मिळून जाईल. आणि हे जे छोटे आहेत इथे, हे बघा, हे दाखवा तुम्ही. 200 वाले तोरण दाखवा. हे जे आहेत हे घराच्या आपल्या दरवाजांसाठी अगदी सुंदर अशी तोरणं आहेत. ती 200 रुपयाला तुम्हाला अवेलेबल होऊन जातील इथे. दाखवता ना, हे बघा, हे भारी वाली दाखवा. हे काय मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये काय पण भाव असतो. ते तर आहे. आम्ही स्वतःने बनवतो. अच्छा, तुम्ही स्वतः बनवता? येतात आणि काय पण सांगतात. हे ह्याचं काय आहे रेट? 200? हे काय म्हणजे प्रमाणे 200 रुपये रेट आहे. आता माणसा कशी येतात कशी नाही येतात त्या हिशोबाने पण आम्ही 400 रुपये पण सांगतो. पण 200 ला देतात ते. हा. तर लक्षात ठेवा, भाव इथे आलात तर तुम्ही करणाऱ्या 200 ला घ्या. नाही खरंच हे आपण ठीक आहे. बनवतो 2 तास आणि लागतात मला- बनवायला. अच्छा, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये स्वतः material- बनवताय? हा, ह्याला वजन करायचं फक्त. वजन केल्यावर माहित पडतं. मला हे खूप आवडलंय. हे तर ह्याची जे माझ्याकडे मला- एकच भाव असतात 100 रुपयाला एक. अच्छा, ते दाखवाल का? हे गोल्डन कलर मध्ये हे आपल्याला बाहेरून ना येतात. ही मी नाही बनवत. हे त्यांना बाहेरून येतात. तर हे किती रुपयाला एक 100 आहे? रुपयाला हे final. 100 रुपयाला एक आहे. तर तुम्ही जर तुमच्या आता मी 100 रुपये सांगितलं तर कोणी येतात की मला 20 पीस पाहिजे. काय भाव देणार? हम्म. आता मी हे नाही मग सांगतो तुम्ही, ना की हे 12 पीसाचा पॅकेट आहे हम्म. तर 100 रुपयाला एक पडणार. असं मी नाही सांगू शकतो. मी काय स्वतःने बनवतो म्हणजे काय ही 100 रुपयाला एक आहे. हम्म. तुम्ही 12 पीस घ्या हम्म. नाहीतर एक पीस घ्या. हा, म्हणजे हे हे जरी 100 तुम्ही रुपयाला एक एक पीस आहे. घेतला तरी 100 रुपयेच तुम्हाला प्राइस असेल. आणि आणि मी जरी फळ जास्त बनवतो. घेतलं तरी हे बघा, 100 रुपयाचीच एक प्राइस असेल. ह्याचे किती आहे रेट? 100 रुपये. अगदी सुंदर आहे. 100 रुपयाचं आता एकदम कोणी मोठं कोणी असं आहे. येतात ते मी 100 रुपये सांगितला तर ते काय सांगतात की मी 20 पीस घेणार. काय भाव देणार? माझ्यासाठी एक गिराक पण तसं आहे आणि 20 गिराक पण तसंच आहे. आणि हे जे मोठे आहेत हे पॉट्स किती रुपयाचे? 100 रुपये. अच्छा, हे मोठे पॉट्स पण 100 रुपयाचेच आहेत. भाव करायला माणसं आहे ना तर 150-200 रुपये सांगू शकतो आम्ही. आता तुम्ही बघा ना हे 100 रुपयाला आहे. हे चेरी ब्लाउज मुंबई पर्यंत दाखवतात मोबाईलवर. कुठलाही मोबाईल तुम्ही चालू करा 100 रुपयांनी भेटतात. मुंबई प्रॉपर्ट मार्केटला भुलेश्वर मार्केटला 100 रुपये रेट असतात. अच्छा. मी 70 रुपयांनी देतो. अच्छा, तुमचं नाव आणि इकडचा कृष्णा store- फ्लॉवर आहे दुकानचं. कृष्णा फ्लॉवर आहे दुकानचं नाव. आणि अच्छा. हजेरीवाले वागले स्ट्रीट. अच्छा, वागळे street. तर हे जे आहे हे पालिका भवनच्या आतमध्येच त्यांचं दुकान आहे. कृष्णा. हे अशी तोरण पण 100 रुपये असतात आणि हे असे 300 रुपये डझन असतात आणि लूज पण माल भेटतो. अच्छा, माझ्याकडे लूज जास्त तर जर कोणाला काही बनवायचं असेल तर त्यांच्याकडे लूज आयटम्स पण मिळतात. तर हे ते सर्व पण तुम्ही loose यूज मध्ये करू भेटतं. शकता. हजेरीचा कारखाना आहे ना अच्छा. वागले स्ट्रीट नाही ते भीमंडी. ओके, तर हे जे आहे मार्केट नाहीये.
हे मुंबई व्यापारीचं दुकान आहे, अच्छा, तर होलसेलचं दुकान नाही आहे. हे असेच मी इथे अजून या माळा सुद्धा बघते ज्या गोल्डन आणि सिल्वर हे कलर किलोवर मध्ये. पण भेटतात, तुम्ही स्वतः बनवू शकता. तर ही कितीला आहे माळ? आता हे विकायला काय 80 रुपये पण आहे, 70 रुपये पण आहे. तर ही जी माळ आहे आता ही 10 फुटाची दिसते मला माळ, ऑलमोस्ट 6 फुटाचं नाही 6 येत आहे, फुटाची हे 6 6 फुटाची. तर 6 फुटाची माळ ही किती रुपयाला लागेल एक जर आपण घ्यायला गेलो तर? हे आम्ही 70 रुपयाने देतो होलसेल मार्केट वालो. अच्छा, आणि इकडे जर आम्ही 100 एकटा रुपये- घ्यायला आला तर 100 रुपयाला विकता तुम्ही. ठीक आहे, थँक्यू सो मच खूप माहिती दिल्याबद्दल. आणि हे बघा, हे सर्व 100 रुपये जोडी असते. अच्छा, हा. पण आता काय इथे काय गिराक बघून भाव सांगायला लागतो. अच्छा. आणि हे जे ट्युलिप्स आणि हा 250 रुपये. आणि ते असे सजवण्यासाठी आहे ना आजूबाजूला फुलदाणीमध्ये टाकून. कितने काही आहे? 120. अच्छा, हे 120 आहे. फुलदाणीमध्ये तुम्ही आजूबाजूला म्हणजे लावू शकता. अगदी मस्त मस्त आहेत हे बॉल्स. आणि असेच तुम्हाला इथे हे ट्युलिप्सचे पण आहेत. हे कितीला आहे? 250 रुपये. अच्छा, 250 रुपयाला एक आहे तो. आणि जोडी जर घ्यायची असेल आपल्याला तर सेमच रेट आहे. अच्छा, आणि हे जे बॉल्स आहेत वरती हे कितीला आहेत? 500 रुपये. 500ला एक बॉल आहे तो. अच्छा, ठीक. अजून काही व्हरायटी आहे जसं की हे जे आहे हे पूर्ण अख्खं झाड आहे का? हे कसलं म्हणजे असं पानांचंच आहे का फक्त? ते खालच्या सकट येणार संपूर्ण? कसं आहे हे? 1200. अच्छा, अगदी सुंदर असं हे 1200 रुपयाला झाड आहे जे तुम्ही असं एंट्रीला लावू शकता तुमच्या गणपती बाप्पांच्या इथे, जे की खूप सुंदर दिसतंय. ठीक आहे, थँक्यू. तर हे जे त्यांच्याकडे ना छोटे छोटे अशी फुलांची झाडं आहेत जी की तुम्ही अशी आजूबाजूला फुलदाणीमध्ये ठेवू शकता, जे की खूप सुंदर आहेत. तर ह्याची काय आहे प्राइस? 150. हे 150 रुपयाला. आणि हे? तर तुमच्याकडे सगळे हे जे आहे ते 150 रुपयाला आहे? 250 भी है, 300 भी अच्छा. है, अलग ही प्राइस है. ते वरचे जे आहेत थोडेफार ते 250 रुपयाला आहेत. आणि हे जे खालती छोटे छोटे आहेत ते 150 रुपयाला आहेत. आणि त्याच्याच बरोबर त्यांच्याकडे गणपती बाप्पांसाठी जे गळ्यामध्ये हार आपण हे करतो ते सुद्धा त्यांच्याकडे आहे. तर हा जो आहे हा एकदम मोठा हार आहे जरा. तर ह्याची काय आहे प्राइस? 300 रुपये. 300 रुपयाला हा हार आहे. आणि हे ह्याची किती आहे प्राइस? 120. अच्छा, तर सर्वात स्वस्त जे हार आहेत ते किती रुपयापासून सुरुवात होते तुमच्या इथे? ये आपके पास 150, 120 ऐसे चालू है. अच्छा, आता 120 पासून 300 पर्यंत तुम्हाला हे असे हार भेटतील. तुमच्या शॉपचं नाव आणि ऍड्रेस काय आहे? लक्ष्मी फ्लावर कार्ड भी है. लक्ष्मी फ्लावर. अच्छा, तर लक्ष्मी फ्लॉवर्स म्हणून त्यांच्या शॉपचं नाव आहे, ज्यांच्याकडे तुम्हाला अगदी छोटे छोटे गुलदस्त्यामध्ये ठेवणारे हार गुलदस्त्यामध्ये ठेवणारे फ्लावर्स आणि गणपती बाप्पांसाठी सुबक असे हार अवेलेबल आहेत. हे कसं आहे? 10 रुपये. अच्छा, किती येतात त्याच्यात फुलं? 3 अगदी सुंदर अशी 10 रुपयाला तुम्हाला फुलं मिळतील, जे तुम्ही अशी मिक्स करू शकता. आणि गणपती बाप्पांच्या बाजूला डेकोरेशन साठी तुम्ही यूज करू शकता, फुलदाणीमध्ये ठेवू शकता. अगदी सुंदर अशी फुलं आहेत. थँक्यू. तर तुम्हाला गणपतीची शॉपिंग जर करायची असेल तर मी तुम्हाला ठाणा मार्केट नक्की रेकमेंड करेन. तर असा हा आपला ठाणा मार्केटवरचा गणपतीचा व्हिडिओ, गणपती स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.